नमस्कार मंडळी. कोथिंबीर ही आपल्या दररोजच्या जेवणातील अत्यंत महत्त्वाची व मुख्य वनस्पती आहे, जी जेवणाची चव आणि सुगंध वाढवते. मात्र कोथिंबीर आणल्यानंतर ती 2-3 दिवसातच पिवळी पडणे, कुजणे किंवा सुकणे ही प्रत्येक गृहिणीची मोठी समस्या असते. कोथिंबीर 15 ते 20 दिवस किंवा अगदी महिनाभर ताजीतवानी, हिरवीगार व टवटवीत ठेवण्यासाठीच्या 30 सर्वोत्तम, उपयुक्त आणि सविस्तर टिप्स खालीलप्रमाणे आहेत. निवड व खरेदीच्या प्रारंभिक टिप्स. ताजी कोथिंबीर निवडा. खरेदी करताना कोथिंबीर फ्रेश, गडद, हिरव्या रंगाची आणि ज्याची देठं टणक आहेत अशी निवडा. पिवळी किंवा कोमजलेली कोथिंबीर लवकर खराब होते. पाण्याचा हवाहवासा ओलावा तपासा. खूप जास्त ओलसर किंवा कुजलेली कोथिंबीर बाजारातून विकत घेणे टाळा. घाण माती झटकून घ्या. बाजारातून आणताच कोथिंबीरीच्या जुडीतील कचरा, सुकी पाने व मुळांवरील अतिरिक्त माती हाताने हलकेच झटकून घ्या. ओली कोथिंबीर कधीही स्टोअर करू नका. कोथिंबीर कधीही ओल्या स्थितीत फ्रीजमध्ये ठेवू नका, त्यामुळे ती लगेच कुजते. घरी आणताच निवडणे. कोथिंबीर घरी आणल्या आणल्या लगेच निवडून घ्या, कारण जुडी तशीच ठेवल्यास आतील पाने कुजायला लागतात. स्वच्छता आणि वाळवण्याची पद्धती. पाने आणि देठं वेगळी करा. कोथिंबीर जास्त दिवस टिकवण्यासाठी तिची पाने आणि कोवळी देठं वेगळी करा. देठांमध्येही भरपूर चव असते, ती फेकून न देता वेगळी साठवा. स्वच्छ धुवून घेणे. कोथिंबीरीवर भरपूर औषधं आणि माती असते, म्हणून ती साफ केल्यानंतर स्वच्छ पाण्यातून 2-3 वेळा धुवून घ्या. पाणी पूर्णपणे निथळून घ्या. धुतलेली कोथिंबीर एका चाळणीत किंवा कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवा, जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निघून जाईल. पाण्याचा अंश राहिला तर कोथिंबीर काळी पडते. कॉटन टॉवेलची मदत. घाई असल्यास धुतलेली कोथिंबीर कोरड्या सुती कपड्यावर अंथरून हलकेच दाबून तिचे पाणी शोषून घ्या. फॅनच्या हवेखाली सुकवणे. कोथिंबीर उन्हात अजिबात वाळवू नका. ती फॅनच्या हवेखाली 20 ते 30 मिनिटे पसरून पूर्ण कोरडी करून घ्या. डब्यात स्टोअर करण्याच्या सर्वोत्तम पद्धती. एअरटाईट डब्याचा वापर. कोथिंबीर साठवण्यासाठी नेहमी हवाबंद डब्याचा वापर करा. टिश्यू पेपरची जादू. सर्वात महत्त्वाची टिप. डब्याच्या तळाशी एक स्वच्छ टिश्यू पेपर किंवा सुती कापड ठेवा. त्यावर कोथिंबीर ठेवा व कोथिंबीरीच्या वरच्या बाजूनेही दुसरा टिश्यू पेपर ठेवा. यामुळे कोथिंबीरीमधील अतिरिक्त ओलावा टिश्यू पेपर शोषून घेतो आणि कोथिंबीर कोरडी व ताजी राहते. रोज टिश्यू पेपर बदला. डब्यातील टिश्यू पेपर दर 2 ते 3 दिवसांनी बदलत राहा, कारण जुना पेपर ओलसर झाल्यामुळे कोथिंबीर खराब होऊ शकते. प्लास्टिक झिपलॉक बॅग. कोथिंबीर कोरडी करून ती झिपलॉक बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास ती बरीच दिवस टिकते. काचेच्या बरणीत साठवण. स्वच्छ आणि कोरडी कोथिंबीर एका कोरड्या काचेच्या बरणीत हवा बंद करून ठेवल्याने ती छान टवटवीत राहते. मुळांसह साठवण्याची पद्धत. जर कोथिंबीर मुळांसोबत असेल तर मुळांवरील माती धुवून स्वच्छ करा. मुळांचा भाग ओल्या कागदात किंवा मातीत थोडासा गुंतवून ठेवल्यास ती मुळांमधून पोषण मिळवून ताजी राहते. डब्यात हवा खेळती राहू नये. डबा उघडून पाहिल्यावर जर पाण्याचे थेंब दिसले तर डब्याची आतील बाजू स्वच्छ पुसून कोरडी करून घ्या. फ्रीजमधील योग्य जागा. कोथिंबीर फ्रीजच्या अगदी शेवटच्या भागात किंवा जिथे अति थंडावा असतो तिथे ठेवू नका. भाजी ठेवण्याच्या ट्रेमध्ये किंवा मिडल शेल्फवर ठेवा.
दीर्घकाळ टिकवण्यासाठीच्या आधुनिक व पारंपरिक ट्रिक्स. तेल व हळदीचा प्रयोग. कोथिंबीर चिरून ती एका डब्यात ठेवून त्यावर किंचितसे खाद्यतेल व चिमूटभर हळद लावून हलक्या हाताने मिक्स केल्यास ती खूप दिवस हिरवीगार राहते. बर्फाच्या पाण्याचा वापर. शॉक मेथड. कोथिंबीर धुताना थोड्या थंड बर्फाच्या पाण्यात काही सेकंद भिजवून बाहेर काढा. यामुळे कोथिंबीरचा हिरवा रंग कायम टिकून राहतो. ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळणे. कोरडी कोथिंबीर स्वच्छ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास ती 20 दिवसाहून अधिक काळ ताजी राहते. कापसाच्या फडक्यात बांधून ठेवणे. स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एका ओल्या पण नंतर पूर्ण पिळलेल्या सुती कपड्यात किंवा मलमलच्या कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. आंबट पाण्याचा उपाय. धुताना पाण्यात लिंबाचे काही थेंब किंवा थोडेसे पांढरे विनेगर घातल्याने जीवाणू नष्ट होतात आणि कोथिंबीर दीर्घकाळ फ्रेश राहते. स्टीलच्या डब्याचा वापर. प्लास्टिकऐवजी हवाबंद स्टीलच्या डब्यात टिश्यू पेपर ठेवून कोथिंबीर साठवणे अधिक आरोग्यदायी आणि प्रभावी ठरते. जुडी तशीच ठेवण्याची पद्धत. जर कोथिंबीर लगेच वापरायची असेल तर तिची मुळे कापून एखादी जुडी पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये फुलांच्या गुच्छाइतकी उभी ठेवा आणि वरून पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीने झाकून फ्रीजमध्ये ठेवा. दर 2-3 दिवसांनी पाणी बदला. दीर्घकालीन साठवणूक आणि इतर पर्याय. कोथिंबीर पेस्ट वाटण. जर कोथिंबीर जास्त प्रमाणात उपलब्ध असेल तर ती मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालून किंवा साधीच पेस्ट करून आईस ट्रेमध्ये साठवून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. हे क्यूब्स महिनाभर वापरता येतात. डीप फ्रीज पद्धत. कोथिंबीर बारीक चिरून ती पूर्ण कोरडी करून झिपलॉक बॅगेत भरून फ्रीजमध्ये ठेवा. गरज लागल्यावर ती थेट भाज्या किंवा वरणात टाकता येते. कोथिंबीर पावडर सुकवून घेणे. कोथिंबीर सावलीत पूर्णपणे कडक वाळवून घ्या, पण तिचा हिरवा रंग जाईल इतकी नाही. त्यानंतर ती कुस्करून हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास महिनाभर मसाल्यासारखी वापरता येते. खराब पाने त्वरित बाहेर काढणे. स्टोअर केलेल्या डब्यात जर एखादे पान पिवळे किंवा कुजलेले दिसले तर ते त्वरित बाहेर फेकून द्या. अन्यथा त्याच्या संपर्कात येऊन इतर सारी कोथिंबीर खराब होऊ शकते. प्लास्टिकच्या पिशवीला छिद्रे पाडणे. जर तुम्ही कोथिंबीर पिशवीत ठेवत असाल तर त्या पिशवीला लहान लहान छिद्रे पाडा, जेणेकरून हवेचा संवाद राहील व वाफेमुळे कोथिंबीर कुजणार नाही. या सोप्या आणि प्रभावी टिप्सचे अनुसरण केल्यास तुमची कोथिंबीर 15 ते 20 दिवस काय तर अगदी महिनाभरही बाजारातून आजच आणल्यासारखी ताजीतवाणी आणि टवटवीत राहील. तर मंडळी, कशा वाटल्या आजच्या या सोप्या टिप्स? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे आरोग्य सुदृढ राहो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.